हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. डोंगरी बुजुर्ग मॉइलचे मॅनमेड संकट. खाणीच्या उत्खननामुळे गावे भूस्खलनाच्या उंबरठ्यावर. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. प्रशासनाच्या CSR निधीवर प्रश्नचिन्ह. आशिया खंडातील सर्वात मोठी खुली मॅग्नीज खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग मॉइल प्रकल्पाचा काळा सावळा कारभार आता स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठला आहे. गेल्या 50 वर्षांपासून खाणीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचे वेस्ट मटेरियल डोंगर उभे राहिल्याने डोंगरी, बालापूर आणि कुरमुडा या गावांवर भूस्खलनाचे भीषण संकट ओढवले आहे. भूस्खलनाची टांगती तलवार. खाण प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे खाणीच्या अवशेषांचे महाकाय कृत्रिम डोंगर गावांच्या अगदी जवळ उभे राहिले आहेत. पावसाळ्यात हे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या या टेकड्यांमुळे पावसाचे पाणी थेट वस्तीत शिरत असून डोंगरावरून वाहून येणारे काळसर, दूषित पाणी विहिरींमध्ये मिसळत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलाव मृतप्राय. आरोग्य संकटात. दूषित पाण्यामुळे कुरमुडा येथील तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. महसूल कोट्यवधींचा, गावे मात्र भकास. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या खाणीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारला मिळतो. नियमानुसार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR निधीतून परिसराचा विकास होणे अपेक्षित आहे. मात्र पवनारखारी, गणेशपूर, देवनारा आणि डोंगरी बुजुर्ग या गावांची अवस्था पाहता कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी दरी असल्याचे दिसून येते. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ही गावे विकासापासून वंचित असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांचा इशारा. प्रशासनाने तात्काळ या कृत्रिम टेकड्यांची सुरक्षितता तपासावी आणि पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. CV9 मराठीकरिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी, गोबरवाही. माझे नाव तोपलाल राहंगाले, डोंगरी बुजुर्ग इथे राहतो. सामाजिक काम माझे आहे. आम्ही पूर्वी 1997 पासून हे आंदोलन चालवतो माईलच्या खिलाफमध्ये. माईल आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये डम्पिंग यार्ड तयार करतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ते वेस्ट डंप म्हणून त्याच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जाते आणि त्यामुळे ते जमीन निकृष्ट दर्जाची होते. याआधी बालापूरच्या शेतकऱ्यांची खूप काही आदिवासी समाजाची जमीन आहे. मॉईलने डम्पिंग यार्ड तयार केला आणि त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. मला सदर शासन आणि प्रशासनाची विनंती आहे की जे मॉईलचं अतिउत्खनन चालतो आणि ते वेस्ट डंप इकडे तिकडे फेकतात. कमीत कमी 110 एकर जमीन आहे फॉरेस्टची. त्या जमिनीवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथे खूप मोठे टेकड्या उभ्या केल्या आहेत. कधी काळ आता पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तर हा डंप केव्हा घसरेल आणि आजूबाजूच्या शेतामध्ये, तळ्यामध्ये, जिल्हा परिषद नोंदीप्रमाणे जिल्हा परिषद तळे आहेत, त्या तळ्यामध्ये ती वाहून जाऊन तो तळा बुजू शकतो. आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण याच्यावर काहीतरी उपाय करावा, हे आमच्या गावकऱ्याकडून इच्छा आहे. तसेच अनेक प्रलंबित कामं आहेत मॉईल CSR अंतर्गत, ते सुद्धा इथे करत नाही. ते आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये करतात. CSRचा खूप मोठा फंड राहतो आणि त्या फंडनुसार आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कोणतेही मॉईल क्षेत्रामध्ये मॉईलच्या परिसरात 7 किलोमीटरच्या आतमध्ये कोणतेही कामं सध्या सुरू नाहीत त्यांचे. मी प्रशासनाला विनंती करतो की मॉईलचा थोडासा लक्ष घालून थोडा आजूबाजूच्या क्षेत्राला न्याय मिळेल एवढी विनंती करतो. एक मिनिट.